सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, एक्सरसाइज चालू आहे आपली 4th नंबरची. त्याचा आपण आज 4th टॉपिक स्टार्ट करत आहोत. ओके, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. यामध्ये तुम्हाला डिफरन्शिएट वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन असा तुम्हाला क्वेश्चन दिला राहणार. काय बोललो मी? डिफरन्शिएट वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू, म्हणजे दोन व्हॅल्यू दिल्या असणार. आतापर्यंत आपल्याला काय म्हटलं जात होतं? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय म्हटलं जात होतं? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता तसं होणार नाही. डेरिव्हेटिव्ह मध्ये काय होते विद्यार्थी मित्रांनो? फक्त प्रॉब्लेमची टेक्निक चेंज होत जाते. फॉर्म्युले पण सेम असतात, प्रोसेस सुद्धा काय असते आपली सेम. आधी तुम्ही हेडिंग टाका, डिफरन्शिएट वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. Differentiate one function with respect to another function. दिलं differentiate one function with respect to another function. इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आधी आपण एकदम सिंपल प्रॉब्लेम पासून स्टार्ट करू. लिहा, डिफरन्शिएट sin x with respect to cos x. डिफरन्शिएट sin x with respect to cos x. लिहिलं विद्यार्थी मित्रांनो? आता बोर्डकडे लक्ष द्या. काय लिहिलं आपण क्वेश्चन सांगा बरं आता? डिफरन्शिएट sin x with respect to cos x. तर पहिलं फंक्शन काय झालं? sin x. दुसरं फंक्शन cos x. म्हणजे एका फंक्शनला दुसऱ्या फंक्शन सोबत काय करायचं आहे? डिफरन्शिएट. एवढं समजलं? बघा मग आता लेट पहिल्या फंक्शनला मी यू घेतो. पहिल्या फंक्शनला काय घेतो मी? यू. नाही तर तुम्ही पहिल्या फंक्शनला वाय घेऊ शकता, दुसऱ्या फंक्शनला झेड. मग काढा काय लागल? dy बाय dz. काय घेऊ? यू व्ही का वाय झेड? वाय झेड घेऊ? नहीं, वाई एक्स कैसे रहेगा? प्रॉब्लम ये तो एक्स के फॉर्म में है ना, साइन एक्स है ना. साइन एक्स है तो हम एक्स नहीं ले सकते ना, वाई जेड लो. ओके, लेट वाई इक्वल टू साइन एक्स. पहिल्या फंक्शनला मी काय कन्सिडर केलं? वाय. सेम डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह cos x. फिनिश. लेट दुसऱ्या टर्मला काय घेऊ आता? झेड. cos x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्सच्या फॉर्मॅट मध्ये आहे तर एक्स नच डिफरन्शिएट करतो. dz बाय काय होणार? dx. cos x चं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. पण प्रॉब्लेम काय विचारलं होतं? साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू cos x. नाव पहिली टर्म y, दुसरी टर्म z. तर फाइंड आउट काय करावं लागणार? dy बाय dz. काय फाइंड करावं लागणार? dy बाय dz. मग dy म्हणजे dy बाय dx आणि dz म्हणजे dz बाय dx. dy बाय dx चा आन्सर cos x. dz बाय dx मायनस साइन एक्स. सो मायनस साइन आपली ऍज इट इज राहणार. कॉस अपॉन साइन कॉट एक्स. मायनस साइन ऍज इट इज. कॉस एक्स अपॉन साइन एक्स कॉट एक्स. हे झालं आपलं पहिलं प्रॉब्लेम. डिफरन्शिएट वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. पहिल्या प्रॉब्लेमला काय घेतला मी? वाय. डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स. दुसऱ्या फंक्शनला काय घेतलं? झेड. डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि फाइंड आउट काय केलं? सिंपल होतं. फक्त काय चेंज झाली? प्रोसेस. फॉर्म्युले चेंज झाले का? राईट डाऊन. इथं बाय मिस्टेक मी dy बाय dx लिहिलं. इथं पाहिजे dy बाय dz, dy बाय dz. राईट डाऊन. नेक्स्ट प्रॉब्लेम, डिफरन्शिएट. लिहा विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्शिएट x sin x, x sin x
with respect to tan x. Differentiate x sin x with respect to tan x. बघा आता आपली पहिली टर्म कोणती झाली रे? x sin x. पहिल्या टर्मला मी काय कन्सिडर केलं? y. कोणती झाली पहिली टर्म? x sin x. डिफरन्शिएट करू. बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. इज दॅट क्लिअर? आता मला सांगा x sin x कसं सॉल्व्ह होणार? कोणता रूल? व्हेरी गुड आन्सर. प्रोडक्ट रूल लागणार, कारण x इंटू साइन एक्स आहे. काय होणार? फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. सो dy बाय dx. x sin x चं डेरिव्हेटिव्ह cos x प्लस sin x. x चं डेरिव्हेटिव्ह 1. बरोबर. म्हणजे जे आपलं फायनल आन्सर येणार ते फक्त dy बाय dx इक्वल टू x इंटू cos x प्लस sin x. इज दॅट क्लिअर बेटा? ओके. त्यानंतर सेकंड लेट. सेकंड टर्म कोणती आहे आपली? tan x. तर z इक्वल टू काय येणार? tan x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dz बाय dx. tan x चं डेरिव्हेटिव्ह sec square x. नाउ dy बाय dz. dy म्हणजे dy बाय dx. dz म्हणजे dz बाय dx. dy म्हणजे dy बाय dx. dz म्हणजे dz बाय dx. सो dy बाय dx ची व्हॅल्यू x इंटू cos x प्लस sin x आणि अपॉन काय येणार रे? sec square x. फिनिश द प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम. डिफरन्शिएट साइन इनवर्स ऑफ of 2x upon 1 plus x square. 2x upon 1 plus x square with respect to cos inverse of 1 minus x square upon 1 plus x square. 1 minus x square upon 1 plus x square. आठवते का असे प्रॉब्लेम? तीनच प्रॉब्लेम असतात असे. 2x upon 1 plus x square किंवा 2x upon 1 minus x square किंवा 1 minus x square upon 1 plus x square. या तीन गोष्टी लक्षातच ठेवायच्या. 2x upon 1 plus x square, 2x upon 1 minus x square किंवा 1 minus x square upon 1 plus x square. यापैकी कोणतीही व्हॅल्यू दिसली का डायरेक्ट पुट x इक्वल टू काय असते? tan थीटा. पुट x इक्वल टू आधी प्रॉब्लेमला काय कन्सिडर करू? y. प्रॉब्लेमला y कन्सिडर केलं. x ची व्हॅल्यू काय घेतली मी? tan थीटा. So therefore y equal to sin inverse of 2 tan theta upon 1 plus tan square theta. हे मागच्याही एक्सरसाइज मध्ये प्रॉब्लेम घेतले. 2 दिवसाआधी पण प्रॉब्लेम घेतले. आठवते? साइन इनवर्स ऍज इट इज 2 tan theta upon 1 plus tan square theta sin 2 theta. साइन हा असते cos 2 थीटा आणि जर साइन मायनस असली तर tan 2 थीटा. साइन इनवर्स साइन गेट कॅन्सल. y इक्वल टू 2 थीटा. 2 ऍज इट इज. x म्हणजे tan थीटा. x म्हणजे तर थीटा tan इकडे जाऊन tan इनवर्स tan इकडे जाऊन तर थीटाच्या ठिकाणी काय येणार? tan इनवर्स x. इज दॅट क्लिअर? डिफरन्शिएट
विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, 2 काय आहे कॉन्स्टंट, tan इनवर्स x 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, tan इनवर्स x 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. So finally dy by dx 2/1 plus x square. Same लेट याला आधी z कन्सिडर करू. असाही फॉर्मॅट असला तर पुट x इक्वल टू काय येणार आहे tan थिटा. सो z इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस tan स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा कॉस इनवर्स ऑफ काय येत असते कॉस 2 थिटा. सो कॉस इनवर्स कॉस गेट कॅन्सल. z इक्वल टू 2 थिटा, z 2 अगेन थिटा tan इनवर्स x डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. z चं काय होणार dz बाय dx, z चं dz बाय अगेन 2 काय आहे कॉन्स्टंट, tan इनवर्स x 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. सो dz बाय dx 2/1 प्लस एक्स स्क्वेअर. नाव फाइंड काय करायचं आहे आपल्याला dy बाय dz. dy बाय dz म्हणजेच काय येणार dy बाय dx अपॉन dz बाय dx. सो dy by dz equal to dy by dz equal to 2/1 plus x square upon 2/1 plus x square. सर्व टर्म काय होणार कॅन्सल. सो dy by dz equal to 1. फिनिश. बाकी प्रॉब्लेम घेऊन नेक्स्ट लेक्चरला.